प्रोटीन हा शब्द ऐकला की अनेक महिलांच्या डोळ्यासमोर काय येतं? ते पिळदार स्नायू, बॉडी बिल्डर्स, नाही का? आणि मग लगेच मनात येतं, अरे बापरे, मला नाही बॉडी बिल्डर बनायचंय. पण एक मिनिट, खरंच प्रोटीनचा अर्थ फक्त तेच आहे का? चला आपण प्रोटीनकडे थोड्या वेगळ्या अँगलने बघूया. समजा त्याचा संबंध मोठे मसल्स बनवण्याशी नाहीच, तर आयुष्यभर म्हणजे जास्त काळ मजबूत आणि फिट राहण्याशी असेल तर काय वाटतं? खरं तर 30 नंतर आपल्या शरीरात खूप बदल होतात आणि हे फक्त जाणवतच नाही तर आतूनही घडत असतं. यामुळे काय होतं की आपली प्रोटीनची गरज अचानक वाढते. आणि हो, जे लोक नियमित व्यायाम करतात, रनिंग करतात, त्यांच्यासाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे जर कोणी ॲक्टिव्ह असेल, जसं की धावणं, वजन उचलणं किंवा अगदी सायकलिंग करणं, तर त्यांच्यासाठी प्रोटीन हा काही ऑप्शन नाहीये, ती एक शारीरिक गरज आहे, म्हणजे अगदी गरजेची गोष्ट आहे. तर मग हे अदृश्य बदल म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीराच्या आत काय चाललेलं असतं? मुख्यतः 2 गोष्टी घडायला लागतात. एक म्हणजे आपले स्नायू हळूहळू कमी व्हायला लागतात आणि दुसरं म्हणजे हॉर्मोन्सच्या संतुलन बदलायला लागतं. या स्नायू कमी होण्याच्या प्रक्रियेला एक शास्त्रीय नाव आहे, सार्कोपिनिया. हा एक खूप मोठा शब्द वाटेल, पण याचा सरळ अर्थ आहे वयानुसार होणारी स्नायूंची नैसर्गिक झीज. आणि ही 30 नंतरच सुरू होते. म्हणजे जे बदल जाणवतात ना, त्यामागे ही सायन्स आहे. आणि मग याचे परिणाम काय होतात? तर मेटाबॉलिझम स्लो होतो, म्हणजे पचनशक्ती मंदावते, आपली ताकद कमी झाल्यासारखं वाटतं, व्यायामानंतर रिकवर व्हायला खूप वेळ लागतो, आणि हो, नको तिथे चरबी वाढायला लागते. यातलं काहीतरी नक्कीच अनुभवलं असेल, नाही का? आणि हे सगळं कमी होतं की काय, म्हणून त्याच वेळी हॉर्मोन्समध्येही सूक्ष्म बदल सुरू होतात. याचा परिणाम थेट आपल्या स्नायूंच्या आरोग्यावर, रिकव्हरीवर आणि फॅट कुठे जमा होतं यावर होतो. म्हणूनच या सगळ्याला बॅलन्स करण्यासाठी एक चांगला प्रोटीनयुक्त आहार खूप महत्त्वाचा ठरतो. बरं, आता येतोय खरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यामुळे व्यायाम करूनही फरक का पडत नाही याचं उत्तर मिळेल. ती म्हणजे आपण रोज किती प्रोटीन घेतो आणि आपल्या शरीराला खरंच किती लागतं यातली प्रचंड मोठी तफावत. तर साधारणपणे अनेक स्त्रिया त्यांच्या रोजच्या जेवणातून किती प्रोटीन घेतात याचा अंदाज आहे? ऐकून आश्चर्य वाटेल, फक्त 30 ते 40 ग्रॅम. हो, फक्त इतकंच. विचार करा, आपल्या जेवणात पोळी भात जास्त असतो आणि त्या तुलनेत प्रोटीन किती कमी असतं. आता याची तुलना एका 60 किलो वजनाच्या ॲक्टिव्ह महिलेच्या शरीराला खरं तर किती गरज असते त्याच्याशी करूया. ती गरज आहे तब्बल 96 ते 132 ग्रॅम. बघा केवढा मोठा फरक आहे हा. ही जी स्क्रीनवर दिसणारी दरी आहे ना, सामान्य सेवन आणि वास्तविक गरज यातली हीच ती खरी समस्या आहे. यामुळेच ट्रेनिंग कठीण वाटतं, प्रगती थांबल्यासारखी वाटते आणि रिकव्हरी होत नाही. म्हणून लक्षात घ्या, इथे समस्या प्रयत्नांची नाही आहे, मेहनत पूर्ण केली जात आहे. खरी समस्या आहे इंधनाची, म्हणजे शरीराला मिळणाऱ्या पोषणाची. चला, आता ही समस्या तर कळली, पण मग यावर उपाय काय? घाबरू नका, उपाय खूप सोपा आहे. एक अगदी साधी आणि सहज करता येण्यासारखी प्लॅन आपण बघूया. तर ही आहे एक सोपी योजना. दिवसभरात एकूण किती ग्रॅम घ्यायचं याच्या मणितात अडकू नका. त्याऐवजी प्रत्येक जेवणाचं एक टार्गेट ठेवा. म्हणजे प्रत्येक मीलमध्ये साधारण 25 ते 35 ग्रॅम प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करा. हे दिवसातून 3-4 जेवणांमध्ये विभागून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात सातत्य ठेवा. आणि हे करणं अजिबात अवघड नाही. आहारात खूप मोठे बदल करायची गरज नाहीये. फक्त काही स्मार्ट बदल करा, जसं की चहा बिस्किटांऐवजी ग्रीक योगर्ट आणि नट्स खा. नाश्त्यात एका अंड्याऐवजी 3 अंडी खा. आणि साधं सॅलड खाण्याऐवजी त्यात थोडं पनीर किंवा टोफू टाका. बघा किती सोपं आहे. प्रोटीनसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी अंडी, चिकन, मासे आहेत. आणि जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सोया, टोफू, पनीर, वेगवेगळ्या डाळी, चणे असे कितीतरी उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. आता आपण समारोपाकडे आलो आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रोटीन म्हणजे फक्त स्नायू नाहीत, तो तुमच्या पुढच्या अनेक दशकांच्या निरोगी आयुष्याचा पाया आहे. प्रोटीन आपल्याला काय काय देतं? तर ताकद, हॉर्मोनचं संतुलन राखायला मदत, व्यायामानंतर जलद रिकव्हरी, दीर्घायुष्य आणि हो, या सगळ्यामुळे येणारा एक वेगळाच आत्मविश्वास. म्हणजे हे एका चांगल्या आयुष्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे. आणि एवढंच नाही, पुरेशा प्रोटीनमुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते, केस चांगले राहतात, हाडं मजबूत होतात. थोडक्यात काय तर आपल्या शरीराची जी मूळ रचना आहे त्याला आधार देण्याचं काम प्रोटीन करतं. म्हणजे योग्य व्यायामासोबत योग्य प्रोटीन हा एक उत्तम अँटी एजिंग उपायच आहे.
म्हणून आपल्या शरीराला असं इंधन द्या जणू काही आपण ते पुढची अनेक दशकं अगदी म्हातारपणापर्यंत मजबूत ठेवण्याची तयारी करत आहोत. किती छान विचार आहे, नाही का? तर जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारा. भविष्यासाठी जी ध्येय आपण ठेवली आहेत त्यासाठी लागणारे इंधन आज आपण आपल्या शरीराला देतोय का?